नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। 15 दिवस गावी गेले होते, त्याच्यामुळे घरात इतका धूळ आला होता की बापरे, बघू शकता एवढं धूळ कधी आल्यापासून चालू होतं की कधी एकदा म्हणजे पूर्ण किचन डीप क्लिनिंग करते आणि कधी एकदा स्वच्छ ठेवते, असं झालं होतं। तर आज तो दिवस उजाडला असं म्हणायला हरकत नाही। आज शनिवार होता, पण तरीही मिस्टरांचं आज ऑफिस होतं, कारण त्यांचं काहीतरी प्रोजेक्ट वर्क चालू आहे, त्याच्यामुळे त्यांना आज ऑफिसला बोलवलं होतं। तर शनिवार सकाळचा व्हिडिओ आहे, तर लवकर उठले होते, त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे पूर्ण लवकरच झाला होता। म्हटलं की आता घर पूर्ण स्वच्छ करायला घ्यावं। तर बघू शकता रॅकवर पण किती धूळ येऊन बसली होती। तर आधी काय केले की सगळं जे काही आहे रॅकमध्ये ते पूर्ण रिकामं करून ठेवले। जे काही डबे रिकामे आहेत ते धुवायचे आहे ते सिंकवर ठेवले, आणि जे भरलेले किंवा साहित्य असलेलं जे काही सामान आहे किचनमधले जे डबे वगैरे आहेत ते हॉलमध्ये टी व्हीच्या खाली व्यवस्थित एका साईडला ठेवून दिले। किचन पूर्ण रिकामं झाल्यावर आणि परत जास्तच धूळ दिसत होते, बघू शकता। हा धूळ बघून पूर्ण वैताग आला होता, तर काय करणार, राहू दे। आणि त्यात काल म्हणजे स्वयंपाक वगैरे झालेले पण भांडी होते सिंकमध्ये, आणि जे रॅकमध्ये होते ते काल रात्रीचे धुतलेले भांडी होते। तर आधी हे व्यवस्थित सगळे आवरून घ्यायचं होतं। तर मी सगळं बाहेर पोती हांतरून घेतले, एका साईडला स्वच्छ करून घेतले, आणि आतच, कारण बाहेर आज थोडं पावसाचं वातावरण होतं, मग त्यामुळे मी काही गॅलरीत म्हणजे डबे वगैरे धुवून वाळायला ठेवले नाही, कारण अचानक पाऊस आला तर एकदम आत घेऊन येणं मुश्किल होतं। त्याच्यामुळे म्हटलं की आतच फॅन लावून वाळवून घेऊया। त्याच्यामुळे मी एक बाय एक करत सगळे डबे वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि आतच म्हणजे पालती घालून ठेवली। तितक्यात बाकीचे जे काही किचनचं आवरून घ्यायचं होतं, म्हणजे भिंती असू दे, टाईल्स, एक्झिस्टिंग फॅन असो, फिल्टर असो, किंवा जे काही रॅक होता, किंवा वरचा जो स्टोरेज ठेवण्यासाठी थोडा स्लॅब टाकलेला आहे तिथेही वरती व्यवस्थित झाडू वगैरे मारून शक्य होईल तितकं पुसून घेतले ओला कपडा करून, आणि बाकीचे जे आहेत ते पण आवरायला घेतले। तोपर्यंत बाहेर पसारा बघू शकता, एका कडेला पूर्ण धुतलेले भांडी ठेवलेले आहेत, आणि एका कडेला जे रॅकमधून काढलेले भांडी होते तेही व्यवस्थित आता पुसून घेत होते। एक बाय एक करत जे काही भरलेले डबे होते ते रिकामे करून धुवायचं म्हटलं तर खूपच वेळ जाणार हे माहीत होतं, त्याच्यामुळे फक्त डबे पुसून घेतले।